नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण बघणार आहोत मेथड्स ऑफ कॅपिटल अकाउंट्स. कॅपिटल अकाउंट मेंटेन करण्याच्या पद्धती. अमाउंट इन कॅश और काइंड ब्रॉट इन बाय द पार्टनर्स टू मॅनेज बिझनेस ॲक्टिव्हिटीज इज टर्म ॲज कॅपिटल. Partners maintain and operate some methods of the capital account. The two methods of capital accounts are disclosed below. खाली दिलेला आपण फ्लो चार्ट बघू शकतात. त्यात कॅपिटल अकाउंटच्या कोणत्या दोन पद्धती आहेत त्या आपण बघूया. मेथड्स ऑफ कॅपिटल अकाउंट. फर्स्ट कॅपिटल मेथड अँड सेकंड फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड. फर्स्ट फिक्स कॅपिटल मेथडमध्ये बघूया कॅपिटल अकाउंट आणि करंट अकाउंट. कॅपिटल अकाउंट आणि करंट अकाउंट. फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथडमध्ये बघूया फक्त कॅपिटल अकाउंट दिसतंय तुम्हाला. याचा अर्थ असा, फिक्स कॅपिटल मेथडमध्ये तुम्हाला पार्टनर्स कॅपिटल संबंधी अकाउंट मेंटेन करण्यासाठी दोन अकाउंट प्रिपेअर करावं लागतील. एक असणार आहे कॅपिटल अकाउंट आणि दुसरं असेल करंट अकाउंट. आणि फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथडमध्ये फक्त आणि फक्त कॅपिटल अकाउंटच प्रिपेअर करावं लागणार आहे. तिथं करंट अकाउंट प्रिपेअर करण्याची गरज नाही. ओके. मग आता फिक्स कॅपिटल मेथड म्हणजे काय ते बघूया. इन दिस मेथड कॅपिटल अकाउंट इन दिस मेथड अमाउंट ऑफ कॅपिटल ऑफ अ पार्टनर रिमेन्स द सेम ॲट द एंड ऑफ दॅट फिनान्शियल इयर. There is no addition or subtraction from capital during the year. When this method is adopted, partners open a new account in name of partners current account and all the related to capital adjustments are solved throughout partners current account. For example, drawing, interest on drawing, interest on capital, partner salary, commission, brokerage, share of profit and losses are recorded into current account. म्हणजे फिक्स कॅपिटल मेथडमध्ये काय होतं आहे, जेवढं त्या व्यवसायाच्या भागीदाराने भांडवल व्यवसायामध्ये आणलेलं आहे, मग ते वस्तू स्वरूपात असेल किंवा रोख रकमेच्या स्वरूपात असेल, ते फक्त आणि फक्त कॅपिटल अकाउंटमध्ये शो होईल. त्या व्यतिरिक्त कॅपिटल अकाउंट संदर्भात असलेल्या संबंधी असलेल्या कोणत्याही ॲडजस्टमेंट कॅपिटल अकाउंटमध्ये होणार नाहीत. त्या कशात होतील, पार्टनर्स करंट अकाउंटमध्ये होतील त्या. आणि पार्टनर्स कॅपिटल अकाउंटमध्ये कसल्या एंट्री होतील, फक्त ओपनिंग बॅलन्स ऑफ कॅपिटल, बॅलन्स ब्रॉड डाऊन जो काही असेल तो, आणि नवीन कोणतं भांडवल म्हणून जो बिझनेसमध्ये आणलं असेल, कॅश आणली असेल म्हणजे रोख रक्कम आणली असेल किंवा वस्तू स्वरूपात काही रक्कम आणली असेल, म्हणजे फॉर एक्झाम्पल आपली घरची कार असेल, बिझनेससाठी वापरायची, ती बिझनेसमध्ये आणली. बाय ॲसेट अकाउंट, कॅपिटल इन काइंड म्हटलेलं आहे बघा खाली. म्हणजे ह्या ज्या मेथड्स आहेत, ही जी मेथड आहे, ही मेथड कशा संबंधात आहेत, फिक्स कॅपिटल मेथड. फिक्स कॅपिटल मेथडमध्ये पार्टनर्स करंट अकाउंट आणि पार्टनर्स कॅपिटल अकाउंट ह्या दोन अकाउंट प्रिपेअर करावे लागतील. मग आपण ओळखायचं कसं की हा प्रॉब्लेम किंवा ह्या दिलेल्या माहितीमध्ये फिक्स कॅपिटल मेथड दिलेली आहे की फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड दिलेली आहे. तर अशा वेळी दिलेल्या माहितीमध्ये, दिलेल्या प्रॉब्लेममध्ये तुम्हाला पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, कॅपिटल बॅलन्स पण दिसेल आणि करंट अकाउंटचा पण बॅलन्स दिसेल. मग अशा वेळी ओळखायचं की ही मेथड म्हणजे फिक्स कॅपिटल मेथड असणार आहे. आता इथं बघा खाली दिलेला प्रोफॉर्मा ऑफ फिक्स कॅपिटल मेथड.
partners capital account, debit side, particulars, inner column, amount rupees, outer column, amount rupees, credit side, particulars, inner column, amount rupees, sorry, partner X amount rupees, partner Y amount rupees. मग क्रेडिट साईड बघा, पार्टनर्स कॅपिटल अकाउंटचा क्रेडिट साईड बघा, बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन, पार्टनर एक्स अमाऊंट डॅश डॅश, पार्टनर वाय अमाऊंट डॅश डॅश. म्हणजे हा त्या पार्टनर्स कॅपिटल अकाउंटचा ओपनिंग बॅलन्स झाला. याला तुम्ही बाय ओपनिंग बॅलन्स पण म्हणू शकतात. ओके. मग नंतर असणार आहे, जर त्या फिनान्शियल इयरमध्ये, त्या आर्थिक वर्षामध्ये अजून काही भांडवल स्वरूपात जर रक्कम बिझनेसमध्ये आली असेल, लक्षात घ्या, भांडवल कॅपिटल स्वरूपात जर रक्कम बिझनेसमध्ये आली असेल, तर अशा वेळी ती एंट्री पण थेट कॅपिटल अकाउंटशी संबंधित असणार आहे. मग इथं बघा, बाय कॅश और बँक अकाउंट, पार्टनर एक्स अमाऊंट डॅश डॅश, पार्टनर वाय अमाऊंट डॅश डॅश. म्हणजे इथं काय झालं आहे, ॲडिशनल कॅपिटल ब्रॉड बाय पार्टनर. नेक्स्ट बघा, जर त्या आर्थिक वर्षामध्ये, त्या फिनान्शियल इयरमध्ये भांडवल म्हणून एखादी मालमत्ता, एखादी ॲसेट बिझनेसमध्ये आणली असेल, तर ती एंट्री काय असेल, ॲसेट अकाउंट डेबिट, जनरल एंट्री सांगतो ना, लक्षात घ्या, ॲसेट अकाउंट डेबिट टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्रेडिट. मग इथं लक्षात येते, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्रेडिट म्हणतोय आपण जनरल एंट्रीमध्ये, मग पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला क्रेडिट होईल बाय ॲसेट अकाउंट कॅपिटल इन काइंड. ओके. मग नंतर प्रत्येक लेजर बॅलन्स करायचं असतं, क्लोज करायचे असतात. मग आता इथं ह्या कॅपिटल अकाउंटचे बॅलन्स कोणता शो करतोय, क्रेडिट बॅलन्स. मग त्याची बॅलन्सिंग फिगर लिहितोय आपण डेबिट साईडला, टू क्लोजिंग बॅलन्स एक्स पार्टनर अमाऊंट डॅश डॅश, वाय पार्टनर अमाऊंट डॅश डॅश. टू क्लोजिंग बॅलन्स म्हणजे टू बॅलन्स कॅरीड डाऊन, बॅलन्स काय केलं आहे, खाली वाहून नेलेलं आहे, कॅरीड डाऊन. मग नेक्स्ट इयरमध्ये तुम्हाला दिसतं इथं बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन, एक्स पार्टनर अमाऊंट डॅश डॅश, वाय पार्टनर अमाऊंट डॅश डॅश. ही खाली क्रेडिट साईडला खाली तुम्हाला दिसत असेल तिथं. नेक्स्ट बघूया आता जनरल एंट्रीज. आत्ता जो प्रोफॉर्मा बघितला ॲडिशनल कॅपिटल संदर्भातल्या, त्याच्या जनरल एंट्रीज कशा असतील. फर्स्ट, वेन ॲडिशनल कॅपिटल इज ब्रॉट or introduced by a partner, cash or bank account debit to partner's capital account credit, being additional capital introduced in the business. आता आधीचा जो प्रो फॉर्मा दिला होता पार्टनर्स कॅपिटल अकाउंटचा, त्या पार्टनर्स कॅपिटल अकाउंटमध्ये सेकंड जी पोस्टिंग होती क्रेडिट साईडला, ती लक्षात घ्या. रोख रक्कम किंवा बँके थ्रू जो पैसा बिझनेसमध्ये आणला असेल, तर ती एंट्री काय असेल, कॅश अकाउंट और बँक अकाउंट डेबिट टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्रेडिट. पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला जे इथं क्रेडिट झालेलं आहे, ती क्रेडिट अमाऊंट पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला दाखवायची. जनरल एंट्रीमधली डेबिट अमाऊंट त्या लेजरला डेबिट साईडला आणि क्रेडिट अमाऊंट त्याच्या लेजरला क्रेडिट साईडला. मग जनरल एंट्रीमध्ये काय झालं आहे, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्रेडिट झालं आहे. मग पार्टनर्स कॅपिटल अकाउंटमध्ये काय शो होणार आहे, क्रेडिट साईडला बाय कॅश और बँक अकाउंट अमाऊंट डॅश डॅश. कशामुळे आलं हे एंट्री झालेली, बिईंग ॲडिशनल कॅपिटल इंट्रोड्यूस इन टू द बिझनेस. सेकंड बघूया, वेन कॅपिटल अमाऊंट इज ब्रॉट इन बाय पार्टनर्स इन फॉर्म ऑफ ॲसेट्स. म्हणजे व्यावसायिक पार्टनर्स, भागीदार जेव्हा एखादी मालमत्ता भांडवल म्हणून बिझनेसमध्ये आणतायत, मग ती लँड असू शकते, बिल्डिंग असू शकते, मशिनरी असू शकते, मोटर कार असू शकते,
किंवा अजून काही, मग त्याचीही काहीतरी एक व्हॅल्यू असते, एक रक्कम असते, ती रक्कम गृहीत धरली जाते. मग ती एंट्री कशी असेल? जनरल एंट्री ॲसेट अकाउंट डेबिट टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्रेडिट बिंग ॲडिशनल कॅपिटल ब्रॉट इन काइंड. आपण इथं एक एक्झाम्पल घेऊया. मशिनरी ॲसेट म्हणून एक मशिनरी आपल्याकडे अवेलेबल आहे. ती मशिनरी बिझनेसमध्ये द्यायची ठरवली, आपली स्वतःची मालकीची मशिनरी बिझनेसमध्ये देतोय. आता आपण व्यक्ती वेगळा आणि त्या व्यक्तीचा बिझनेस वेगळा, ही कन्सेप्ट लक्षात घ्या आधी. मग व्यक्ती बिझनेसमध्ये जी मशिनरी देतोय त्याची स्वतःची मालकीची, भागीदार त्याच्या स्वतःच्या मालकीची मशिनरी बिझनेसमध्ये देतोय. मग ती जनरली काय असेल? मशिनरी अकाउंट डेबिट टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्रेडिट. मग लेजरमध्ये याची काय पोस्टिंग होईल? मशिनरी अकाउंटच्या डेबिट साईडला अमाऊंट फॉर एक्झाम्पल 10,000 रुपये डेबिट होतील आणि पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला अमाऊंट 10,000 रुपये क्रेडिट होईल. मग पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला काय बघितलं आपण आत्ताच्या प्रोफॉर्मामध्ये? बाय ॲसेट अकाउंट अमाऊंट डॅश डॅश. मग तिथं ॲसेट कोणती होती आपली आत्ता? मशिनरी. ओके, नेक्स्ट बघू. फिक्स कॅपिटल अकाउंटमध्ये 2 अकाउंट मेंटेन करायचे असतात. पहिलं आत्ता बघितलं आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आणि आता बघूया पार्टनर्स करंट अकाउंट. मग पार्टनर्स करंट अकाउंटमध्ये व्हेन फिक्स कॅपिटल मेथड इज अडॉप्टेड by the partnership firm, a new separate account is open, that is partners current account. In this account all adjustment related to capital are recorded. Partners current account may show debit or credit balance. एक लक्षात घ्या, पार्टनर्स करंट अकाउंट एक तर डेबिट बॅलन्स शो करू शकतो किंवा क्रेडिट बॅलन्स शो करू शकतो. आणि कॅपिटल संबंधी ज्या काही ॲडजस्टमेंट्स असतील त्या सगळ्या कुठे होतील? पार्टनर्स करंट अकाउंटमध्ये. म्हणजे कॅपिटल संबंधी म्हणजे ज्याच्यामुळे त्या पार्टनर्सचं भांडवल, पार्टनर्सचं कॅपिटल इफेक्ट होणार आहे, अशा ज्या काही ॲडजस्टमेंट असतील त्या सगळ्या ॲडजस्टमेंट पार्टनर्स करंट अकाउंटमध्ये होतील. मग कोणत्या कोणत्या ॲडजस्टमेंट असतील त्या बघूया. ड्रॉविंग मेड बाय द पार्टनर्स इन द करंट अकाउंटिंग इयर. ड्रॉइंग म्हणजे काय? व्यावसायिकाने म्हणजे पार्टनर्सने किंवा त्या ओनरने बिझनेसमधून उचललेली उचल, म्हणजे बिझनेसची मालमत्ता आहे. तुम्हाला आधी म्हटल्याप्रमाणे व्यक्ती वेगळा आणि त्या व्यक्तीचा बिझनेस वेगळा. व्यक्तीने बिझनेसला दिलेलं आहे भांडवल, कॅपिटल, आणि त्याच्या आधारे तो व्यवसाय करतोय. मग त्या व्यवसायाची काही मालमत्ता असेल, गुड्स असतील, व्यवसायामध्ये काही कॅश असेल, जर तो मालक स्वतःच्या खाजगी वापराकरता, स्वतःच्या पर्सनल यूजसाठी जर घेत असेल त्याचा फायदा, तर त्याची जी रक्कम असेल ती रक्कम ड्रॉइंग म्हणून शो करायची असते. ती त्या ओनरला, त्या पार्टनरला, त्या भांडवलदाराला ती परत करायची असते बिझनेसला. म्हणून त्याचं एक रेकॉर्ड मेंटेन करणं गरजेचं असतं. मग ड्रॉइंग म्हणजे काय? व्यावसायिकाने किंवा भागीदाराने व्यवसायामधून उचललेली उचल, व्यवसायामधून तात्पुरता कालावधीसाठी घेतलेला पैसा, मग तो वस्तू स्वरूपात असेल किंवा रोख स्वरूपात असू शकतो. त्याच्या संबंधी जी काही ॲडजस्टमेंट असेल ती सुद्धा पार्टनर्स करंट अकाउंटमध्ये होईल. सेकंड, गुड्स ऑर एनी ॲसेट टेकन ओव्हर बाय द पार्टनर्स. एखादी अशी ॲसेट आहे जी पार्टनरने टेक ओव्हर केली, म्हणजे ती बिझनेसमधून काढून घेतली. एखादं फर्निचर आहे, आउटडेटेड झालेलं आहे बिझनेससाठी, पण ते एखाद्या पार्टनरला वाटतंय की हे माझ्या कामाचं आहे, म्हणून ते फर्निचर जर त्याने बिझनेसकडून घेतलं असेल तर ते त्याच्या करंट अकाउंटला इफेक्ट शो करेल. नंतर बघूया इंटरेस्ट
on partners capital account allowed by the firm. Third, interest on partners current account allowed by the firm. मग बऱ्याचदा काय होतंय, व्यावसायिक जे भांडवल गुंतवत आहे बिझनेसमध्ये त्या भांडवलावर व्याज घेत असतात, इंटरेस्ट घेत असतात. कॅपिटलवरचं इंटरेस्ट हे बिझनेसचं इन्कम असेल की एक्सपेन्स. कॅपिटल कोणी कोणाला दिलं आहे? व्यावसायिकाने म्हणजे मालकाने व्यवसायाला म्हणजे ओनरने बिझनेसला दिलेलं आहे कॅपिटल. मग हे कॅपिटल वर जर इंटरेस्ट द्यायचं असेल तर ते इंटरेस्ट कोण देईल? बिझनेस देईल. कोणाला? ओनरला. मग हा बिझनेसचा इन्कम की एक्सपेन्स? ओके, काय असणार आहे? एक्सपेन्स. मग हा बिझनेसचा एक्सपेन्स असल्यामुळे तो कॅपिटल इंटरेस्ट हा बिझनेसचा एक्सपेन्स आणि त्या ओनरचा काय असेल? फायदा असेल. हा ओनर काय असेल? याचा रिसिव्हर असेल. नेक्स्ट बघूया, इंटरेस्ट ऑन पार्टनर्स ड्रॉइंग चार्ज बाय द फर्म. एक्झॅक्टली थर्ड जे हे होतं इंटरेस्ट ऑन कॅपिटल त्याच्या ऑपोजिट इंटरेस्ट ऑन पार्टनर्स ड्रॉइंग. ड्रॉइंग कोण कोणाकडून घेत आहे? व्यवसाय मालक जो आहे, ओनर जो आहे, तो बिझनेसकडून ड्रॉइंग घेतोय. म्हणजे बिझनेसमधला पैसा पार्टनर यूज करतोय, ओनर यूज करतोय. मग ओनर त्याच्या बदल्यात व्यवसायाला काय देईल? इंटरेस्ट देईल. जर याच्यावर व्याज जर आकारलं नाही तर काय होऊ शकतं? समजा एखाद्या बिझनेसमध्ये 3 पार्टनर आहे, एक्स वाय झेड. या 3 पार्टनरमध्ये एक पार्टनर सारखी बिझनेसमधून पैसा वापरतोय स्वतःच्या यूजसाठी. मग बाकीचे पार्टनरला त्याचा लॉस आहे. मग बाकीचे पार्टनर म्हणतील त्याला की अरे बाबा एक काम कर ना, तू बिझनेसचा पैसा वापरतोय ठीक आहे, पण त्याच्यावर व्याज दे बिझनेसला तू. म्हणजे काय झालं? इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग हे बिझनेसचं इन्कम आहे, बिझनेसचं उत्पन्न झालं आणि त्या ओनरचा खर्च झाला. मग इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग काय आहे? नॉमिनल अकाउंट. मग हे क्रेडिट होईल आणि डेबिट काय होईल? इथं पार्टनर्स करंट अकाउंट डेबिट होईल. ओके, नेक्स्ट बघूया, सॅलरी, कमिशन और ऑदर्स पेएबल टू द पार्टनर्स. सॅलरी, कमिशन एटसेट्रा पेएबल टू द पार्टनर. पेएबल टू द पार्टनर म्हणजे काय होतं आहे? सॅलरी किंवा कमिशन पार्टनरला द्यायची, पे करायची, बाकी आहे. पेएबल टू द पार्टनर. बिझनेस त्या पार्टनरला कमिशन देत आहे ठरलेल्या त्यांच्या ॲग्रीमेंटनुसार, पार्टनरशिप डीडनुसार. सॅलरी देत आहे त्यांच्या डीडनुसार. मग हा सॅलरी किंवा हे कमिशन हे बिझनेसचा एक्सपेन्स असणार आहे. म्हणून त्या सॅलरी अकाउंट, कमिशन अकाउंटला डेबिट होईल आणि पार्टनर्स करंट अकाउंटला काय होईल? क्रेडिट होईल. 6th, डिस्ट्रीब्युशन ऑफ प्रॉफिट और लॉस ऑफ द फर्म. आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये जो काही लॉस किंवा प्रॉफिट होत असेल, म्हणजे आपण जे फायनल अकाउंट प्रिपेअर करतो त्याच्यात काय करतो? आधी ट्रेडिंग अकाउंट प्रिपेअर करतो. त्या ट्रेडिंग अकाउंटमधून काय फाइंड आउट करतो? ग्रॉस प्रॉफिट किंवा ग्रॉस लॉस. मग याच्या आधारे नंतर आपण प्रिपेअर करत असतो प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये आपण काय फाइंड आउट करत असतो? नेट प्रॉफिट किंवा नेट लॉस फाइंड आउट होतो. मग हा नेट प्रॉफिट किंवा नेट लॉस आपण पार्टनर्सला ट्रान्सफर करत असतो. आणि आपण आता बघतो इथं फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड. मग इथं आपल्याला हा नेट लॉस किंवा नेट प्रॉफिट ट्रान्सफर करायचा असणार आहे पार्टनर्स करंट अकाउंटला. ओके, अशा ह्या 6 महत्त्वाच्या ॲडजस्टमेंट पार्टनर्स करंट अकाउंट संबंधी आपल्याला बघायच्या आहेत.